तो गणेश खय जाता काय माहिती. पूर्वाचं शिक्षण हा आपल्याक त्रास होऊक नको. जावा जरा. सरिता, गुरु आता सांगून ऐकणार ते नाहीत हा. अहो ह्या घोंगडा अजून किती दिवस भिजत ठेवायचा. भाऊजी बरे नाही झाले तर वाट्याचं सगळं व्यवहार खोळंबून राहत. त्यांची अशी अवस्था असताना विषय काढणं सुद्धा बरा दिसत नाही. ठीक आहे, बघतोय मी सांगून. भेटते गुरुवांका जाऊन. हो थांबा. हे घ्या. हे किती आहे? हे पैसे गुरुवांका द्यावा. त्यांका सांगा जी काय पूजा घालायची असत, जी काय विधी करायचे असत ते करा. हे जे काय व्याप मागे लागले ते दूर करा. सांगते. तूच काय त्या बघ रे देवा. ह्या नायकांच्या घरातल्यांका खूप समजायलं पण त्यांना समजणार नाही. त्यांची थोरली सून ह्या सगळा खोटा आणि त्या सिद्ध करूचा म्हणता. तिका सुबुद्धी दी. माझ्या वाकड्यात जाता. तिका माहिती नाही मी कोण असायचो. अख्ख्या गाव माझ्याकडे येता. पण ही मोठी शिकलेली माणसा. शिकान उपयोग नाही. तिका थोडी अक्कल दी. कळान दे मी कोण असायचो आणि हा गाव खैचार चालता आणि कोण चालायचा. आता आता तूच बघ रे महाराजा. गुरुवानू नार्वेकरानू तुम्ही किती आलात? अहो तुमच्याकडे वाईट जरा काम होता. सांगो तू. तुमका काय वेगळा सांगा गोया. लेकीचं लगीन थांबला. म्हटला 13व्या नंतर ते नायकांशी बोलणं होय. पण अजून काय पुढे सराकणार नाही. आणि त्यांचा तो मधलो लेख काहीच ऐकून घेणार नाही. मी काय करू? तुम्ही आणि नाईक काय त्या बघून घ्या. हो आमच्या हातात काय नाही म्हणून तुमच्याकडे येलो आम्ही. मुलगी घरात बसली. दुसरीकडे बोलणं करू शकत नाही. गावात सगळेजण विचारतात लग्नाचा काय झाला. आणि ठरलेलं लग्न मोडला तर पोरीकडच्यांची काय अवस्था होते ती तुमका माहिती असा. नायकांशी बोला. अभिरामशी बोला. अभिराम रावांचं काय नाही हो. ते एका पायावर तयार असत. पण घरातल्यांचाच बघू घोळा कायता. मग मी हा सगळा करूचा असा तुमचा म्हणणं असा? हो हैसरल्या ग्रामदेवतेक साकडा घाला. जी काय अडी इली असा ती दूर कर म्हणायचा. आम्ही सगळा देव तयार असो. नाही मी हा करूचय नाही.